Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आलो 24 hours ड्युटी करून फ्रेशन अप झालो आहे. चाललो आहे आईला एका ठिकाणी ड्रॉप करायचं आईचं काम आहे. नंतर चाललो आहे नायसाला पिकअप करायला. रचना थोडी बिझी आहे एका शूटमध्ये आणि बाहेर जोरात पाऊस आहे. सो पुढे काय काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून आणि आय जस्ट होप तुम्ही सगळे एकदम छान आणि मजेत आयुष्य आपलं जगत आहात आणि बी फिट, बी फाईन, बी हेल्दी, कीप स्माइलिंग अँड येस, लव यू गाईज. चलो. नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. आज कोण आलं नायसाला घ्यायला? आणि ना न्यू शूज दाखवू नंतर. दाखव. वा, नाईस हा, आणि अजून एक शूज आहे. मी पाहिला तुला तुझे शूज. चला आपण आता चाललोय आजीकडे. आजीला बरं नाही वाटत ना, आजीला भेटून येऊ आपण. ठीक आहे. कोणत्या आजीला? सीमा आईला. त्याचा बर्थडे होता. सारांच्या. हो, टीचरने दिला. आणि बाबांना किती? थँक्यू. चलो लेट्स गो. आजीला भेटायला आले. बरी आहेस? बरी आहे तब्येत? नायसा आजी काय बोलते बघ. काय ग? काहीच नाही बोलत. मी पण विचारते, काहीच नाही बोलत ती. तिच्यात नादात. बोलता नाही तुला? किती शेंडे वाढले. काकी एकदम मस्त. जेव. जेवतो तू? नाहीसा मी ते कोणाला जेवायला ते आई ना नाहीसा भजी खाते ना तू. मला भूक लागली म्हटलं मी बसते जेवायला. आवडतं आई बोलून होतात ना, मग गरम जेवण ठेवून हा हा चल. सर ऑल सेट टू गो. रचना इज रेडी अँड बॅक फ्रॉम शूट. कसं झालं शूट? खूप छान होतं. म्हणजे आता कसं आपल्याला तर सवय आहे ना की आपण 1.5 मिनिटाचा जो शूट असतो ते पण तिथे पण कितीतरी मेहनत असते. म्हणजे जो शॉट आम्ही शूट करतो 1 मिनिटाचा, हा अँगल तो अँगल, एकदा जर डायलॉग बोललोत, युजली कसं शूट होतं मी तुम्हाला सांगते. जर एक डायलॉग आपण इकडनं बोललो, समोरनं जर अँगल घेत असतील तर त्यांना जर पाठीमागं तो अँगल घ्यायचा असेल ना तर परत एकदा ते डायलॉग बोलायचं. म्हणजे आमचे 4 सीन्स आहेत त्या अख्ख्या ह्याच्यात वेगवेगळ्या लोकेशनवर. सो प्रत्येकाने ना 4 ते 5 वेळा त्यांचं ईच अँड एव्हरी डायलॉग ते बोलले. पहिले ह्या अँगलनी, मग ह्या अँगलनी, मग ह्या अँगलनी, मग ह्या अँगलनी. आणि मेन म्हणजे काय होतं माहिती का, पूर्ण टीमला सगळे काही त्यांचे डायलॉग्स आठवण होते. त्यांना माहिती होतं की त्यांना काय बोलायचं आहे, म्हणून ते खूप क्विक झालं आणि मजा आली पूर्ण टीम बरोबर. जे काही लाईक जेवढे पण लोक टीममध्ये आहेत सगळे म्हणजे कॉलेज गोईंग आहेत, म्हणून त्यांची एक वेगळी धमाल. खूपच अमेझिंग होतं जेवढा आम्ही टाईम स्पेंड केला. वेगवेगळ्या लोकेशनवरती शूट केलं. म्हणजे आतापर्यंत मी जेवढे पण शूट केले ते घरातच शूट केले. तसं कधी कोणत्या फील्डवर जाऊन शूट नाही केलं, जसं की मूवी किंवा एक सिरियल शूट होते तसा हा जो एक्सपिरियन्स होता ना खरंच खूपच छान होता. अँड ऑल थँक्स टू शीतल इज वन, जिने ह्या सगळ्या गोष्टी इकडे पनवेलमध्ये स्टार्ट केलेल्या आहेत.
तिनेच सर्वात पहिले मिसेस पनवेल स्टार्ट केलं. म्हणजे शी इज द ओनली वन जी हे करते सगळं. मिसेस पनवेलचा थॉट तीच घेऊन आलेली. तेव्हाच मी आणि संचिता फ्रेंड्स झालो आणि तेव्हापासनं शीतल काही ना काहीतरी वेगवेगळे इव्हेंट्स, ॲक्टिव्हिटीज, मग काही असो, आउटडोर पिकनिक असो किंवा गरबाच्या वेळेस, नवरात्रीच्या वेळेस, मग आता जे फ्ली मार्केट झालं, म्हणजे आपण घरी बसलेल्या स्त्रिया आहेत किंवा विमेन आहेत त्यांच्यासाठी ती एक नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. दरवर्षी काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि हा तिचा एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आमचा सुद्धा सगळ्यांचाच, की एक फिल्म बनवायची, एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. तो थॉट प्रोसेस तिच्या माइंडमध्ये आला आणि मजा आली. मेन म्हणजे तिने मला ती अपॉर्च्युनिटी दिली, ती खूप मोठी गोष्ट होती. सो थँक्यू सो मच शीतल. आणि आय नो की अजून खूप साऱ्या इव्हेंट्स असणार आहेत दरवर्षी. ती म्हणजे हॅट्स ऑफ टू हर की ईच अँड एव्हरी टाईम, ईच अँड एव्हरी इयर ती वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येते. एनिवेज, आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. थोडक्यात एक काय म्हणतात रील टाकलेली आहे, मिनी व्लॉग इंस्टाग्रामवर, सो तुम्ही बघा. आणि जेव्हा पण हा शॉर्ट फिल्म येईल ते तुम्हाला मी सांगेलच. आणि छानशी पर्स मी रिसीव केली आहे फ्रॉम बालाजी क्रिएशन. लास्ट टाइम त्यांनी आम्हाला उरली पाठवलेली दिवाळीच्या वेळेस, ती सुद्धा खूप मस्त होती. आणि ही आहे एक स्लिंग. तुम्ही त्याला एका ह्याच्यावर म्हणजे क्लच सारखं सुद्धा यूज करू शकतात. आणि मला असं वाटतं की हे आपण जेव्हा ट्रेडिशनल घालतो ना, साडी किंवा ट्रेडिशनल गाऊन किंवा काळी कुर्ती वगैरे, त्याच्यावर खूप छान दिसेल. सो थँक्यू सो मच. मला खरंच खूप आवडले, ह्याचं कलर कॉम्बिनेशन आवडले आणि इव्हन स्पेससुद्धा आहे बऱ्यापैकी. सो थँक्यू सो मच. इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल, बालाजी क्रिएशन इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, तर त्यांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. लपाला कुठे गेली मॅडम? बरी आहेस? बरं वाटतंय? आईला भेटायला आलो परत. कुठे गेलते? कुठे गेली? वाव, नवीन नवीन रोज नवीन घालते बाबा. सकाळी पण नवीन, आता पण सकाळी नवीन. काय नवीन? बरे का? आवाज बसला आता. आज एवढंसं ते गोळ्या घेतल्याचं जरा बरं वाटतं. सो आईला ॲक्च्युली बरं नाही आहे. आईने अंगावर काढले एवढे दिवस. हो, मी घेते, मी औषध घेते, मी गुळण्या करते, मी करते, न ते करते आणि असं करून आता ते जास्त झाले. जास्त हे वाफाराची मशीन आहे, नेबल मशीन. चल ना तू घरी, मी तुला किती वेळा बोलते आहे. जेवलीस का? ते बघ, हे लावायचं तुला. हे पण मग छाती हे झाली ती. त्याच्याशिवाय बरं नाही वाटणार. त्याच्याशिवाय बरं नाही वाटणार. नाही लावायची का आता? नाही, ते आई लावेल थोड्या लावशील ना? ह्याचं हे आहे. नाही, अंगा गरम वाटलं तर हे बघ, ते गोळी घेतलं मला जरा बरं वाटतं. हे बघ, त्याच्यात हे थोडं कसं हा आठवडीने घे. ए सोड, ते किती वेळात? ए थांब, क्रॅम्प आले आजीला. अगं थांब, तू जाऊन काय बसलीये? खाल्ली साडी मला नको. तू काळजी घे, औषध व्यवस्थित घे, मस्त अंगावर. काल खूप होता सगळे, म्हणून तुला बोलली की तू पहिले जाऊन बघ आईला. काल तर नुसती खोकत होती. चल काळजी घे आणि उद्या घेऊन येते डब्बा. जायचा पाय पड आजीच्या. माई काळजी घे. हा, आज निवांत आहे ना त्याचा दिवस. चला, चलो बाय. हो. अच्छा, आणि कलर पण. आणि कलर पण करायला दिलं. आणि कोणती पोयम बोलली आज? ट्विंकल
कोणती पोयम बोलली टीचर? ट्विंकल ट्विंकल जोनी जोनी बाबा बॅग सांग, हे तर तुला येतात सगळ्या. नवीन कोणती बोलली टीचर? नाही. काय बोलशील ना, मी आता उद्या पण परत विचारणार. सगळं नीट लक्षात ठेवायचं की टीचरने काय काय शिकवलंय. ओके. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आई इज फिलिंग गुड नाव. ॲक्च्युली आईची तब्येत आडगावला जाण्याच्या आधीच डाऊन झालेली. आणि आईचं कसं आहे माहिती का, तिला जरी म्हणजे जर तिला काही असं वाटलं की तिला सर्दी होते किंवा तिचा घसा दुखायला लागला आहे, ती तिचे मेडिसिन्स लगेच स्टार्ट करते. मग ते गरम पाण्यापासून सगळं काही ती घेते. आणि आम्ही जेव्हा आडगावला गेलो तेव्हा पण शी वॉज फाईन, तुम्ही पाहिलंच ते. पण नंतर तिकडनं आल्यानंतर ते जास्त झालं. आणि काल जेव्हा मी तिला भेटायला गेले ते खूपच एक्स्ट्रीम झालं. ॲक्च्युली जेव्हा आम्ही आडगावला गेलो तेव्हाच मी तिला बोललेली की तू ये इकडे राहायला. ती बोलली की नाही, मला नाही यायचं. कारण एक असतं ना, आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपण आपल्याला त्या कम्फर्ट लेवलमध्ये राहायला जास्त आवडतं. आणि शी वॉज लाईक की मी ठीक आहे, काही नाही, फक्त सर्दी खोकला आहे. आणि फोनवरती ना मला समजत नव्हतं. फोनवरती ती एकदम नॉर्मल बोलत होती की मी औषधं घेतलेत, मी जेवली आहे. पण काल जेव्हा मी गेली तेव्हा मला समजलं की नाही, हे खूप एक्स्ट्रीम झालेलं आहे. म्हणून मग सनीला मी सांगितलं की सनी तू प्लीज आईकडे एकदा जा, तिला चेक कर. कारण मी पूर्ण दिवस आज बिझी असणार होते आणि मला बिलकुलसुद्धा टाईम नव्हता मिळत. बट स्टील मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. आणि आय एम सो फॉर्च्युनेट की सनीला फक्त एवढंच बोललेली की तू एकदा जाऊन चेक कर. पण सनी फुल तयारीत गेलेला, सगळं काही सगळे मेडिसिन्स तिच्यासाठी घेऊन गेले. आणि जेव्हा त्याने सगळं आईला चेक वगैरे केलं, बघितलं वगैरे, तर त्याला समजलं की हां त्याचा खोकला वगैरे वाढला आहे. आणि एवढे दिवस ना असं आम्हाला कळलं की ती अंगावर काढत होती. एकटं राहणं सोपं नाही आहे, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि तिला आम्ही कितीही बोललो ना की तू इथे येऊन राहा, तर तरी ती नाही राहत. आणि माझंसुद्धा जाणं तिथे होत नव्हतं. मी सुद्धा बाकीच्या सगळ्या कामांमध्ये एवढी बिझी झाली ना की मलाच आता कसं तरी वाटायला लागलं आहे. ते आता एक डोस तिचा गेला आहे म्हणून आता शी इज फिलिंग गुड, तिला छान वाटतंय. आणि आता उद्याचं जेवण मी तिला देणार आहे. मी तिला एकदम फोर्सफुली सांगून आले. ती मला 10 वेळा बोलले की नको नको, मी बनवेल. कारण आत्ताचा जो व्हायरल फीवर येतो आहे किंवा सर्दी खोकला पण झाला ना, पण त्याच्यानंतरचा जो विकनेस येतो आहे ना, तो खूप डेंजर येतो आहे. म्हणजे माणूस ना पूर्ण गळून जात आहे. आणि असं खूप लोक आता रिलेटसुद्धा करत असतील. शी इज डुईंग गुड आणि व्यवस्थित आहे ती.